आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते। दमानी यांचा गौप्यस्फोट। 4 लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका। बीडमध्ये जातीय सलोखा, माझ्या जातीला बदनाम करू नका। मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन। दादागिरी खपवून घेणार नाही। बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा। वाल्मी कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का? जेलमधील मारहाणीनंतर इतर कैदी हलवले, मग कराडला बीडमध्येच का ठेवलं? सुरेश धस यांचा सवाल। बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गीते आणि सोनवणे गँगविरोधात गुन्हा दाखल। कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम सुरू। कोरटकरचे वकील उद्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार। कनिष्ठ दिवाणी न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात आव्हान। कुणी कितीही देव पाण्यात ठेवू द्या, फडणवीस एक दिवस पडळकरांना मंत्री करणार। मात्र मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आपली अवस्था बँडवाल्यासारखी होईल। सदाभाऊ खोत यांची मिश्किल टिप्पणी। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला अंजली दमानी यांच्याकडून आव्हान। मुंबई हायकोर्टामध्ये 28 एप्रिलला पुढील सुनावणी होणार। सरकारी वकील उपस्थित नसल्यानं आज सुनावणी नाही। जयंत पाटलांचं सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे। सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे। गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांना आवाहन।